सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली. बघू शकता तुम्ही, आता सरकारने 3,228 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचा मदतीचा शासन निर्णय जी-आर इथं सरकारने जारी केला. शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ हा बळीराजाला मोठा आनंद देणारा आणि दिलासा देणारा ठरणार आहे. कारण की बघा, राज्य सरकारने हे एकाच वेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी 2 मोठे निर्णय जाहीर केले. त्यामुळे तुमच्या खात्यात लवकरच नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार, त्यासोबतच पीक विम्याची रक्कम सुद्धा तुम्हाला कधी मिळणार, तर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये कधी इथं वितरण होणार, हे सर्व काही प्रश्न तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्येच इथं माहिती पडणार आहे. 2 ते 3 महत्त्वाच्या योजनांचे पैसे एकाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच बघा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी ज्या काही इथं प्रमाणात तरी दूर होऊ शकतील. त्या व्यतिरिक्त हा अचानकपणे सरकारने विचार करून तुम्हा सर्वांसाठी इथं महत्त्वाचा निर्णय जारी केला. आता बघा शेतकरी बांधवांनो, स्पष्टपणे शेतकऱ्यांची नाराजगी दूर करणे, त्यांना दिलासा देणे, त्यांच्या खात्यावर इथं शक्य तितक्या लवकरच लवकर इथं पैसे जमा करण्याचा त्यांनी प्रयत्न चालू केलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, इथं पीक विम्याची रक्कम आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, अशा 2 ते 3 योजनांचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, थोडा संयम ठेवा, कारण की येणारे दिवस तुमच्यासाठी खरोखरच दिलासा देणारे आणि आनंदाचे ठरणार आहे. कारण की आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हालाही इथं पडला असेल, की तिन्ही योजनांचे पैसे नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी रक्कम येणार आहे. या सर्व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला कधी किती वेळ इथं कागदपत्र जमा करावं लागणार आहे, कोणती पूर्तता आणि पात्रता आणि नियमांमध्ये आपल्याला बसावं लागणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती शेतकरी बांधवांनी तुमच्यासाठी आणलेली आहे. शेतकरी बांधवांनो बघा, इथं पीक विम्याची रक्कम इथं कधी मिळणार, नमोचा 8वा हप्ता आम्हाला कधी मिळणार, आणि जे काय आता पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याचं वितरणाची प्रक्रिया इथं सरकारने सुरू केली नाही, हाही देखील प्रश्न आमच्या मनामध्ये इथं पडत आहे. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर सरकारने सांगितलेली आहे. म्हणजेच कोणतीही माहिती तुम्हाला इथं सुटणार नाही, जर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे. आता बघा, इथे नियमामध्ये सरकारने इथं 2 ते 3 नियम सुद्धा लावलेले आहे. शेतकरी बांधवांनो, हे नियम तुम्हाला पाळावं लागणार आहे. आता 2026 चालू झालं, आपल्याला माहित आहे. आता 2026 मध्ये दरवर्षी सरकार आता काही ना काही अटी शर्ती नियमांमध्ये इथं बदल करत असते. तरी सुद्धा आता सरकारने 2026 मध्ये नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये इथं बदल केलेला आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे, आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आपल्याला दिसत आहे. सध्या राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न जोराशोरात इथं सुरू केलेला आहे. निवडणुकींचा काळ इथं जवळ आल्यामुळे निधी वाटपाची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे, आणि त्यातच फायदा असा शेतकऱ्यांना भेटणार आहे. येत्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल 3 योजनांचे पैसे मिळणार आहे. कसे तुम्हाला पैसे मिळणार, त्यासाठी काय तुम्हाला करावं लागणार आहे, संपूर्ण माहिती सांगतो. फक्त चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहतील. आता बघा, तब्बल 2 ते 3 ह्या महत्त्वाच्या योजनांची माहिती, म्हणजेच बघा, तुम्हाला ह्या 3 ते 4 योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती एकाच दिवशी जमा होणार. म्हणजे हे खूपच आनंदाची बातमी आपल्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे. कारण की बघा, पीक विम्याची सुमारे 23,800 ची रक्कम थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी मिळणार आहे. आता नेमकं कधी आमच्या खात्यावरती पैसे कोणाला किती वेळामध्ये मिळणार, कोणत्या तारखेला याचं वाटप सुरू होणार, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हे आता तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना आणि पीक विमा योजना, या तिन्ही योजनांच्या वितरणाबद्दल इथं सरकारने जोराशोरात इथं जसं की प्रक्रिया सुरू केलेली आहे. आता कुठले ताणतणाव डोक्यावर घेवायची तुम्हाला गरज पडणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी दिलासा देणारी आणि आतुरतादायक इथं बातमी समोर आलेली आहे. बघा, तुमची प्रतीक्षा संपली असून लवकरच तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये हा पीक विमा भरला असेल, तर त्याची देखील तुमच्या खात्यावरती रक्कम मिळणार आहे. म्हणजे हेक्टरी तुम्हाला बघा, राज्य सरकारकडून 23,800 रुपयेपर्यंत तुम्हाला इथं पैसे मिळणार आहे, असं सरकारने घोषणा करून टाकलेली आहे. आता बघा, त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे, हे आपल्याला दिसतच आहे. राज्य सरकारने ज्या घोषणा केल्या होत्या त्यानुसारच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही 23,800 रुपयांची रक्कम हे जमा करण्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यासोबतच बघा, आणखी तुम्हाला एक आनंदाची बातमी त्यांनी सांगितलेली आहे.
ते म्हणजे बघा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता सुद्धा आपल्या खात्यात येणार असून त्याच्या अंतर्गत 2,000 रुपयाची रक्कम म्हणजे आपल्याला ते देखील मिळणार आहे. म्हणजे किती सर्व आपल्या आनंदाची बातमीच आपल्यासाठी सर्व असणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की तुम्हाला सर्व योजनांच्या बद्दल थोडी थोडी माहिती समजून घेणे हे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला इथं पैसेच जमा होणार नाही. बघा, आता नमो शेतकरी योजनेतून 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये, त्याचबरोबर एकूण तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहे. आणि त्याही नंतर आनंदाची बातमी एक अशी असणार आहे आपल्यासाठी, की पीएम किसान योजनेच्या अंतर्गत म्हणजे पीक विम्याचे पैसे म्हणजे आपल्याला बघा इथं 23,800 रुपये हे मिळणार आहे. म्हणजे तब्बल आपल्याला मिळणार आहे बघा शेतकरी बांधवांनो, म्हणजे आपल्याला आता आपल्या खात्यामध्ये इथं 27,800 रुपयेपर्यंत आपल्याला रक्कम मिळणार आहे एकत्र. म्हणजे सर्वात आनंदाची बातमी ही आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी असणार आहे. परंतु तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असा पडत असेल, की हे पहिल्या टप्प्यातील वितरण कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे? कारण की आपल्याला माहिती आहे, की आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये तब्बल आपण जर पाहायला गेलं तर 36 जिल्ह्यांचा समावेश होत असतो. परंतु या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी, एकाच तारखेला, एकाच दिवशी हे पैसे वितरण करणं शक्य नसतं. म्हणून आपल्याला बघा इथं 3 ते 4 टप्प्यांमध्ये पैसे आपल्या खात्यामध्ये येत असते. परंतु तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडत असेल, की आम्हाला कितव्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार? पहिल्या टप्प्यातील पैसे मिळणार, की दुसऱ्या टप्प्यांमधनं आपल्याला पैसे मिळणार, की तिसऱ्या टप्प्यांमधनं आपल्याला पैसे मिळणार? हे प्रश्न जर का तुमच्या मनामध्ये इथं जसं की गोंधळ करत असेल, तर याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये तुम्हाला दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातात. आता यामध्ये आनंदाची बातमी समोर आली. राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये वितरण करण्यापूर्व इथं तयारी केली असून यासाठी साधारणपणे 3,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून याला निधीचा फायदा राज्य सरकारकडून जवळपास 93 ते 95 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळालेला आहे. त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं जे काय आता प्रतीक्षा तुम्ही केली, त्या सर्व प्रतीक्षेला तुम्हाला यश आलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी पाहून घ्या, कारण की डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून तुम्हा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. बघा, तुम्ही जर का तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक केलं नसेल, तर त्वरित करून ठेवा. कारण की तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल, तर कदाचित आपल्याला इथं वंचितच राहावं लागणार आहे. तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या मित्रपरिवार या शेतकऱ्यांना इथं पैसे मिळणार, परंतु तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार नाही. तर त्वरित तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही हे नक्की चेक करून घ्यायचं आहे. कारण की बघा, प्रत्येक वर्षी तुम्हाला आधार शीटिंग हे चेक करणं अनिवार्य असते. आता 2026 सुरू झालं. या 2026च्या काळामध्ये तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे नक्की एकदा चेक करून घ्या. जर तुम्ही 2025 मध्ये तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं असेल, परंतु तुम्हाला पुन्हा हे चेक करून घ्यायचं आहे. कारण की भरपूरसे नियम, अटी, शर्तींमध्ये प्रत्येक वर्षी दरवर्षी सरकार बदल करत असते. या बदलामुळे आपल्याला कुठला चित्त जसं की वंचित राहण्याची किंवा आपल्यावरती अपस्मार पडण्याची गरज पडू नये. तर यासाठी तुम्हाला लवकरच चेक करायचे आहे. आता पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी बघून घ्या. पहिला जिल्हा असणारा रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, वाशिम, अकोला, अमरावती, पुणे, सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यांमध्ये या पहिल्या टप्प्यातील पैसे जमा होण्याची शक्यता सरकारने सांगितलेली आहे. परंतु याहीमधून काही जिल्ह्यात सरकारने वगळू शकतो. म्हणजे 12 जिल्ह्यांनाच आता इथं समावेश करण्यात येणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आणखी तुम्हाला पुन्हा जिल्ह्यांची यादी जर का बघायची असेल, दुसऱ्या टप्प्यांची, तिसऱ्या टप्प्यांची यादी, तर हे तुम्हाला त्वरित मी सांगतो. फक्त आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तर याद्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.